पावसाळ्याला काही दिवसच उरले असताना देखील ठाणे महानगरपालिका हद्दीतील नाल्यांची सफाई अजूनही झाली नाही असं नागरिकांनी नोंदवले। ठाणे, कळवा, मुंब्रा या विभागांमधील नाल्यांची दुर्दशा झालेली दिसून येते, ज्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका निर्माण झालाय। या समस्येबद्दल समाजसेविका मर्जिया शानू पठाण यांनी चिंता व्यक्त केली। प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यांची सफाई केली जाते, पण यावर्षी काही हालचाल झाली नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। महापालिकेनं तात्काळ नाल्यांची सफाई करावी, अन्यथा नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे असं यांनी सांगितलं। ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र याबाबत कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही। नागरिकांमध्ये त्यामुळे अस्वस्थता वाढली आहे। प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबल्यामुळे रस्ते जलमय होतात आणि रहदारीची मोठी गैरसोय होते। यावर्षीही हीच परिस्थिती उद्भवू नये म्हणून आम्ही महापालिकेकडून तात्काळ उपाययोजना अपेक्षित करत असल्याचं एका स्थानिक नागरिकानं सांगितलं। महापालिकेनं तात्काळ कारवाई करून नाल्यांची सफाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे, अन्यथा यावर्षीचा पावसाळा देखील ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरू शकतो असंही मर्जिया पठाण यांनी म्हटलं आहे। 5,000 करोड रुपयाचा बजेट जो आहे तो नाले सफाईसाठी महानगरपालिकेने जारी केलेला आहे। मात्र ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी नाले सफाई सुरू झाली, मात्र मुंबईत आपल्याला नाले सफाई जी आहे ती सुरू झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही। काय सांगाल? 5,000 नाही, 5,025 कोटीचा करोडचा बजेट आहे ठाणे महानगरपालिकेचा, आणि नवी मुंबई महानगरपालिके जे आहे त्याच्या 4,500 कोटीचा बजेट आहे। म्हणून म्हणजे आपला बजेट जरा मोठा आहे। आणि मागच्या गेल्या वर्षी पण मी तुम्हाला असंच दृश्य दाखवली होती, मला आठवण असेल तर। त्यावेळी पण याच मुद्द्यावर मी बोलली होती की नाले सफाई तेव्हा पण चालू झाला नव्हता, आणि मी आवाज उचलली त्याच्या नंतर महापालिकेला जाग आली होती आणि त्यांनी काम चालू केलं होतं त्याच्या नंतर। पण आता तुम्ही बघा, आता पावसाला फक्त 10 दिवस राहिलंय आणि नाले सफाईचं काम चालू झालं नाहीये। मुंब्रा कौसामध्ये 10 ते 12 मोठे नाले आहे, ज्याच्यात आपल्याला ऍटलिस्ट 2 महिना अगोदर तर काम करावं लागतं, पण आतापर्यंत काम चालू झालं नाहीये। आणि आता फक्त 10-15 दिवस राहिलाय पावसाला, आणि आपल्याला ट्रेलर तर बघायला भेटलं ना, आता जे तुफान आलं होतं ट्रेलर आपल्याला बघायला भेटलं की कसा हाल झाला होता। हा टॅक्स पे करायचं, टॅक्स पे करायचं, पण प्रशासनाची काय जबाबदारी नाहीये का? प्रशासनाची काय जबाबदारी नाहीये? या नाल्याजवळ एवढी लोकांची ज्वेलर्सची शॉप्स आहे आणि काय राशनची शॉप आहे, लोकांच्या बिझनेसची शॉप्स आहे इकडे, त्यांचं जे नुकसान होणार आहे याची जबाबदारी कोण घेणार आहे? महापालिका प्रशासनाचा किती मोठा फॉल्ट आहे हा, सर्वात मोठा घपला, सर्वात मोठा भ्रष्टाचार याच नाले सफाईवर मला असं वाटतं चालत आहे। आयुक्त साहेबांना मला रिक्वेस्ट करायचं की तुम्ही जरा बघा काय चाललंय, कारण आयुक्त साहेबांनी तर स्टेटमेंट दिलंय की मी ऑर्डर दिलाय नाले सफाईचे, पण अंमलबजावणी तर होत नाहीये ना, इम्प्लिमेंटेशन होत नाहीये। तर इम्प्लिमेंटेशन साठी कोण बघणार आहे? आता महापालिका बंद आहे 2 वर्षापासून, म्हणून तुमच्या डोक्याला मस्ती आली आहे ना, है ना? महापालिका बंद आहे, कोणी कॉर्पोरेटर तिथे आहे नाही तुम्हाला विचारायला की तुम्ही काय करत आहे, का काम चालू झाला नाही, आतापर्यंत काम का चालू झालं नाहीये, तुम्हाला विचारायला कोणी आहे नाही तिथे, तर तुमच्या डोक्याला मस्ती आली आहे का? मुंब्रा कौसाच्या लोकांबरोबर असं तुम्ही ठाणेकर आहे, मुंब्रा कौसा का ठाण्यामध्ये येत नाही का? सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स,
प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारासाठी हेलिकॉप्टरने आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांचे सुरक्षा रक्षकही हेलिकॉप्टरमधून बाहेर आले. यावेळी त्यांच्या हातात भारी भक्कम बॅग दिसल्या होत्या. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरलं होतं. मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण अशा आशयाचं ट्विट त्यांनी करत एकच खळबळ उडवून दिली होती. शिवाय त्यांनी निवडणूक आयोगालाही आव्हान दिलं होती. शेवटी आज निवडणूक आयोगानं त्याची दखल घेत या बॅगांची तपासणी केली आहे. संजय राऊत यांच्या आरोपानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी या बॅगांची तपासणी केली. या तपासणीमध्ये कपडे आणि इतर सामान निघाल्याचं समोर आलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या 2 बॅगा यावेळी तपासण्यात आल्या. नाशिकचे शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यावेळी त्यांच्याबरोबर या बॅगा दिसून आल्या होत्या. त्यावेळी शिंदे यांनी राऊत यांच्या आरोपांना उत्तर दिलं नव्हतं. आता बॅगा तपासल्यानंतर उत्तर देणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय. मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण असं ट्विट करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं होतं. शिवाय नाशिकमध्ये रात्रीचं खेळत चाले, नुसता पैशांचा पाऊस, 2 तासाच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहत आहेत का, असा प्रश्न राऊत यांनी केला होता. यातून कोणता माल नाशिकला पोहोचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅग सुरू आहे असं ट्विट करत राऊत यांनी खळबळ उडवून दिली होती. भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024च्या 5व्या टप्प्यातील घोषित कार्यक्रमानुसार 20 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 6,604 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मतदान केंद्रात छायाचित्र ओळखपत्राशिवाय मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरण घेऊन मतदान केंद्रात प्रवेश करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे यांनी केलं आहे. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मतदारांना त्यांचा मतदान करण्याचा हक्क अधिक प्रभावीपणे बजावता यावा यासाठी सर्व मतदारांनी त्यांचं मतदान करण्यापूर्वी मतदान केंद्रांमध्ये ओळख पटवण्यासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणं अपेक्षित आहे. ज्या मतदारांना मतदार छायाचित्र ओळखपत्र सादर करणं शक्य होणार नाही ते त्यांची ओळख पटवण्यासाठी भारत निवडणूक आयोग यांनी निर्देशित केल्याप्रमाणे आधार कार्ड, मनरेगा रोजगार पत्रक, बँक अथवा टपाल कार्यालयानं दिलेलं छायाचित्र असलेलं पासबुक, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक लायसन्स, स्थानिक खाते क्रमांक अर्थात पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेलं स्मार्ट कार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र सरकार, राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्र उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेलं छायाचित्र असलेलं सेवा ओळखपत्र, संसद सदस्य, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य यांनी दिलेलं अधिकृत ओळखपत्र आणि विशिष्ट दिव्यांगत्वाचं ओळखपत्र सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार आदी दस्तऐवज सादर करतील. 20 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या कालावधीत सर्व नागरिकांनी मतदान करून आपला राष्ट्रीय हक्क बजवावा असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे यांनी केले. मुंबईत होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व होर्डिंगचे 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट महापालिकेस सादर करण्याचे निर्देश महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले आहेत.
त्याचबरोबर महापालिका क्षेत्रातील अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचा शोध घेऊन कारवाई करण्यासाठी जाहिरात विभागास तात्काळ सर्वेक्षण करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. मुंबईतील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त रंजू पवार, जाहिरात कंपन्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते. ठाणे महापालिका क्षेत्रात होर्डिंग लावण्यासाठी लहान मोठे असे 294 स्ट्रक्चरल अर्थात सांगाडे आहेत. या सर्व स्ट्रक्चरलचं नियमितपणे स्ट्रक्चरल ऑडिट केलं जातं. मात्र आता त्यांच्या मालकांनी कंपन्यांनी पूर्णपणे नव्याने 8 दिवसात स्ट्रक्चरल ऑडिट करून स्टॅबिलिटी सर्टिफिकेट महापालिकेस सादर करायचे आहे. त्यासाठी सर्व कंपन्यांना नोटीसही देण्यात आल्यात. स्टॅबिलिटी सर्टिफिकेट सादर न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल असंही प्रशांत रोडे यांनी स्पष्ट केलंय. सब मिलके आज देशाच्या 5व्या टप्प्यातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या सोमवारी म्हणजेच 20 मे रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, कल्याण, ठाणे या 3 मतदारसंघात मतदान होणार आहे. जिल्ह्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या मतदानासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा आणि जिल्हा प्रशासनानं आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली असून मतदान प्रक्रिया शांततेत आणि निर्भीड वातावरणात पार पाडण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन मतदानासाठी सज्ज आहे. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे यांनी केले. 16 मार्च रोजी देशात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर निवडणुकीची कामं युद्धपातळीवर सुरू झाली. ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनीषा जायभाये धुळे या काम पाहत आहेत. विधानसभा मतदारसंघ न्याय सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रत्येक मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली असून निश्चितच याचा परिणाम मतदान वाढीवर होण्यास मदत होणार आहे.